मी आपणाला एवढंच वचन देतो, आज महाराष्ट्रातल्या आया बहिणी सुरक्षित नाहीत. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर पोलिसांची यंत्रणा आणि कायद्याची व्यवस्था एवढी चांगली करू आम्ही की महाराष्ट्रातल्या आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लावण्याची हिम्मत कोणाची होणार नाही. एवढी उत्तम व्यवस्था, न्याय व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था आम्ही महाराष्ट्रात राखण्याचं काम करू. आता काय नागपूरला टेबलवर बसून पोलीस जुगार खेळतात, पोलीस स्टेशन काय काय चालले आता ते सांगून ते नवाच विषय आहे, तो निवडणुकीला प्रचाराला आल्यावर मी सांगेन. पण हे सरकार बदललं पाहिजे, हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे. हेमंत टकले सकाळपासून लांब बसून आमचे सभा बघतायत. कालही त्यांनी बरीचशी माहिती घेतली आणि मला आता ते म्हटले, जयंतराव फार उत्साह आहे लोकांच्यात, मागच्या 2-3 निवडणुकात एवढा बघितला नव्हता, एवढ्या उत्साहाने महाराष्ट्रात लोक या शिवस्वराज्य यात्रेला हजर राहायला लागलेले आहेत, असं त्यांनी मला मगाशी ते सांगत होते. पण लोकांचा उत्साह आहे तो ह्या त्रिकुटांचं महाराष्ट्रातलं युतीचं सरकार घालवण्यासाठी, आणि तो उत्साह बघून सरकार घाबरलेलं आहे. म्हणून आता काय तर हिंदू मुस्लिम दंगल होते का, भावना उद्दीपित करण्याची विधानं भाजपचे सत्तारूढ पक्षाचेच आमदार करायला लागले. एवढ्या खालच्या थरावर जाऊन मतासाठी काही, अशी जी मानसिकता आहे ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सोयीची मित्रांनो नाही. आणि म्हणून सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे. आमच्या सगळ्या अल्पसंख्याक बांधवांनी देखील आणि हिंदू बांधवांनी देखील, तर ही निवडणुकीची फोडणी घालायचं काम चालू आहे. आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या दिवशी पडला ना, त्या दिवशी हे सरकार पडणार हे निश्चित खात्रीनं नक्की झालेलं आहे. हे माणसं माफ करणार नाही. सगळ्यांनी माफी मागितली, माफ माफ माफ. अरे बेट्यानो, करताना काय भ्रष्टाचार केला, पुतळ्यात पण पैसे खायचे, त्याला प्रमाण नाही केलंय. जे आपलं महाराष्ट्राचं दैवत आहे ते पुतळा करताना असा दुर्लक्ष, अक्षम अशा चुका तुम्ही करता, याला माफी होऊ शकत नाही. यांनी बांधलेला रस्ता, यांनी बांधलेल्या इमारती, अगदी भगरे सर गेले त्या संसदेत उत्साहानं लोकसभेत, आणि लोकसभेत गेल्यावर भगरे सरांना वाटलं काय चांगली लोकसभा आहे, या एअर कंडिशन आहे. भगरे सरही मला वाटतं खुश झाले असतील, त्यांना विचारलेलं नाही मी. आणि पाऊस आल्यावरती गळायला लागलं. गेल्या 6 महिन्यापूर्वी बांधलेली बिल्डिंग जर धो 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 गळत असेल आणि पाणी जर सगळ्या इमारतीत शिरत असेल, राम मंदिर गळायला लागलं. लोकसभेत मागच्या वेळी रामाची मंदिरं, काळाराम, अयोध्या, रामेश्वरम, जिथं जिथं रामाची मंदिरं आहेत मोठी, तिथं सगळीकडं भाजपचा पराभव झाला. कारण भारतीय जनता पक्षामध्ये आता राम राहिलेला नाही, त्याने पार्टी सोडली ती.